तर कसं आहे भावानो, आज काढलो होतो सकाळी 7 वाजता गाडी बाहेर. सकाळी 7 वाजल्यापासून इकडं तिकडं फिरत पहाडे काय पडण येतात. सकाळपासून आता रात्रीचे 9:30 वाजले. तर बघा, धंदा झाले 765 रुपये आणि त्याच्यामध्ये 400 रुपयाचं मी CNG भरले. म्हणजे 2 वेळा भरले, सकाळी आणि संध्याकाळी, असं 2 वेळा. जरा फिरण्यामध्ये वेस्ट गेलं CNG. पण लय अवघड धंदा आहे राव. कधी होत आहे, कधी होत नाही. आणि त्याच्यामध्ये दुनियाभरचे नियम आहेत, फाईन आहे. आणि वरनं असं आहे, मी तर म्हणतो तुम्ही पार्ट टाईम करत असाल तर लय चांगलं गोष्ट आहे. पण नुसतं ऑटोवर म्हटल्यावर तुमचं घर चालायचं मुश्किल आहे बरोबर. पण त्याच्यामध्ये बी असा नियम आहे, जो माणूस पार्ट टाईम करतो त्यांना RTOला ऑटो जमा करायचं. मी म्हणतो असं करू नका, गरीब गोरांना करून खाऊ द्या. हे बघा, ऑटो घेतलं म्हणजे का माणूस लखपती होत नाही. एखाद्या आशानं घेत असतो माणूस, ठीक आहे. तर माणसं आता एखादे माणूस एखाद्या ठिकाणी कंपनीत काम करतो म्हणजे त्याच्या 8-9 घंटे 10 घंटे काम करून इकडं काय तर कापलूत आपल्या परिवारासाठी असं कापलूत करत राहतो. तो त्याला हे करून खायचं पाबंदी कशासाठी? करून खायला पाबंदी खरं तर घालूच नाही. हा का 2 नंबरचा धंदा नाही आहे. मग करून खायला कशाचे पाबंदी आले काय नाही. माणूस ज्याच्यात जेवढं क्षमता आहे तेवढं करून खाते. करून खाण्याला का अडचण आहे? का बंदी आहे? काही करा तुम्ही, टेम्पो चालवा, रिक्षा चालवा, करून खायला का अडचण आहे? एवढं हेच कळत नाही मला. तर ठीक आहे भावानो, आजचा धंदा जर आपला लॉस गेला, मी निघतो आता घरी. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.